हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास गोल्डन ग्रामर बुक 1 लेसन नंबर 21 डुईंग वर्ड्स. डुईंग वर्ड्स म्हणजेच काय आपण इथे पाहून घेणार आहोत. डुईंग म्हणजेच काय? काही कृती करणाऱ्या शब्दांना डुईंग वर्ड्स असे म्हणतात. चला तर पाहून घेऊया. सम वर्ड्स शोज ऍक्शन. काही असे शब्द असतात ते आपल्याला काय दाखवत असतात? कृती करून दाखवत असतात. काय करून दाखवत असतात? कृती किंवा क्रिया करून दाखवत असतात. दे आर नोन ॲज अ डुईंग वर्ड्स. त्यांना आपण डुईंग वर्ड्स असं सुद्धा म्हणतो. दे आर ऑल्सो कॉल्ड वर्ब्स. त्यांना कधी कधी आपण वर्ब सुद्धा असं म्हणतो. चला तर एक्झाम्पल्स देण्यात आलेलं आहे. टॉक. टॉक म्हणजेच काय? बोलणे. बोलणे ही काय आहे? कृती आहे. बोलणे ही काय आहे? ऍक्शन आहे. तर हा काय झालेला आहे? डुईंग वर्ड झालेला आहे किंवा वर्ब झालेला आहे. ईट म्हणजेच खाणे, राईट म्हणजेच लिहिणे आणि थ्रो म्हणजेच फेकणे. खाणे, लिहिणे आणि फेकणे ही सगळे झाले क्रिया, हे सगळे झाले ऍक्शन. तर या सगळ्यांना डुईंग वर्ड्स असे सुद्धा म्हणतात किंवा वर्ब सुद्धा असं म्हटलं जातं. एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. चला तरी पाहून घेऊया. चूज द करेक्ट डुईंग वर्ड्स फ्रॉम द लिस्ट अँड राईट देम बिलो इच पिक्चर. तर डुईंग वर्ड्स आपल्याला इथे लिहून घ्यायचे आहेत. पिक्चरच्या खाली खाली आपल्याला लिस्ट देण्यात आलेली आहे. तर त्या लिस्ट मधूनच उचलून करेक्ट डुईंग वर्ड्स तिथं आपल्याला लिहून काढायचं आहे. चला तर पाहून घेऊया. एक एक्झाम्पल ऑलरेडी दाखवण्यात आलेलं आहे. पिक्चर मध्ये चाइल्ड काय करतो आहे? लहान मुलगा काय करतो आहे? पळतोय. काय करतो आहे? पळण्याची क्रिया करतोय, पळण्याचं ऍक्शन करतो आहे. तर त्याला इथे रन असं म्हटलेलं आहे. लिस्ट मधूनच उचलून लिहिलेलं आहे. सेकंड पिक्चर मध्ये दाखवण्यात आलेला आहे. जो लहान मुलगा आहे, बॉय काय करतो आहे? जम्प करतोय. एका फेन्स वरून काय करतोय? जम्प करतोय. तर जम्प हा काय झालेला आहे? ऍक्शन झालेला आहे, डुईंग वर्ड झालेला आहे. तर इथे जम्प हा वर्ड लिहून घेऊया. थर्ड पिक्चर मध्ये मुलगा काय करतो आहे? हिल क्लाइंब करतोय. काय करतोय? पर्वत चढतोय. काय करतोय? पर्वत चढतोय. चढणे ही काय झाली? क्रिया झाली, ऍक्शन झालं किंवा डुईंग वर्ड झालं किंवा वर्ब. त्याला इंग्लिशमध्ये क्लाइंब असे म्हणतात. काय म्हणतात? क्लाइंब असे म्हणतात. तर इथे क्लाइंब हा वर्ड लिहून घेऊया. फोर्थ पिक्चर मध्ये जो मुलगा आहे, जो बॉय आहे, तो काय करतोय? गाणं म्हणतोय. गाणे म्हणणे ही सुद्धा काय झालेली आहे? क्रिया झालेली आहे, ऍक्शन झालेला आहे. तर इथे येईल सिंग. काय येईल? सिंग येईल. तर सिंग हा वर्ड इथे लिहून घेऊया. फिफ्थ वन पिक्चर मध्ये मुलगा काय करतोय? स्विम करतोय, पोहतोय. काय करतोय? पोहतोय. पोहणे ही सुद्धा झाली क्रिया, ऍक्शन झालं, डुईंग वर्ड झालं और वर्ब झाले. तर इथं काय येईल? स्विम येईल. तर पोहणे म्हणजेच काय इंग्लिशमध्ये? स्विम असं येईल. तर इथे स्विम लिहून घेऊया. सिक्स्थ वन पिक्चर मध्ये मुलगा काय करतोय? दोऱ्याच्या उड्या खेळतोय. काय करतोय? दोरीच्या उड्या खेळतोय. तर ही झाली सुद्धा क्रिया. तर याला स्कीप असे म्हणतात. काय म्हणतात? स्कीप असे म्हणतात. सेवन्थ वन पिक्चर मध्ये मुलगा काय करतोय? डान्स करतोय. काय करतोय? डान्स करतोय. तर डान्स ही झाली क्रिया. तर इथे डान्स हा वर्ड लिहून घेऊया. एट्थ वन पिक्चर मध्ये मुलगा काय करतोय? पहा, स्केटिंग करतोय. काय करतोय? स्केटिंग. स्केटिंग सुद्धा काय आहे? ऍक्शन आहे, डुईंग वर्ड्स आहे. तर इथे आपण स्केट लिहून घेऊया. नाइन्थ वन पिक्चर मध्ये मुलगा काय करतोय? पेंटिंग करतोय. काय करतोय? पेंटिंग करतोय. तर पेंटिंग सुद्धा ऍक्शन आहे, डुईंग वर्ड्स आहे किंवा वर्ब आहे. तर इथं पेंट हा वर्ड लिहून घेणार आहोत. तर पुढे अजून एक एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. चला तर पाहून घेऊया. Look at the pictures carefully and fill in the blanks with the correct doing words and choose your answer from the given below. तर इथं आपल्याला पिक्चर्स देण्यात आलेले आहेत. पिक्चर्स मधून आपल्याला काय करायचं आहे? पिक्चर्सला निरीक्षण करायचं आहे, लक्ष देऊन पाहायचं आहे आणि खाली लिस्ट देण्यात आलेली आहेत डुईंग वर्ड्सचं. त्याच्यातलं आपल्याला करेक्ट डुईंग वर्ड्स इथे काय करायचं आहे? फिलअप करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. द बॉईज प्ले फुटबॉल एव्हरी डे. तर मुलं काय करत आहेत? फुटबॉल खेळत आहेत. तर खेळणे ही काय झालेली आहे? क्रिया. त्याला इंग्लिशमध्ये प्ले असं म्हणतात. सेकंड वन मध्ये देण्यात आलेला आहे. तर जी चाइल्ड आहे, जी गर्ल आहे, ती काय करत आहे? स्टडी करत आहे. काय करत आहे? स्टडी करत आहे, अभ्यास करत आहे. स्टडी सुद्धा काय आहे? डुईंग वर्ड्स आहे. तर येथे आन्सर येईल आय स्टडी फॉर अन आवर बिफोर डिनर एव्हरी डे. तर थर्ड पिक्चर मध्ये पहा, बर्ड्स काय करत आहेत? फ्लाय करत आहेत, आकाशात उडत आहेत. तर आन्सर काय येईल? बर्ड्स फ्लाय इन द स्काय. बर्ड्स फ्लाय इन द स्काय.
फोर्थ वन पिक्चर पाहून घेऊया. मुलगा काय करतो आहे, दूध पितोय. काय करतो आहे, ड्रिंक द मिल्क. मिल्क काय करतोय, पितोय. तर पिणे सुद्धा काय आहे, एक ऍक्शन आहे. तर आन्सर काय येईल पहा, आय ड्रिंक अ ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे. मी काय करतो, दररोज एक ग्लास भरून दूध पितो. तर इथं काय येईल, डुईंग वर्ड्स ड्रिंक असा येईल. फिफ्थ वन पिक्चर मध्ये पहा, मुली काय करत आहेत, दोन्ही गर्ल्स कुकिंग करत आहेत, स्वयंपाक करत आहेत. तर कुकिंग पण काय आहे, ऍक्शन वर्ड आहे. तर आन्सर काय येईल पहा, माय सिस्टर कुक द फूड ऑन अ संडेज. तर माझे जे बहिणी आहेत ते काय करतात, एव्हरी संडेला काय करतात, स्वयंपाक करतात. तर इथं काय येईल, कुकिंग. सिक्स्थ वन पिक्चर मध्ये काय करत आहेत पहा, फार्मर्स काय करत आहेत, काम करत आहेत. शेतात काय करत आहेत, काम करत आहेत. काम म्हणजेच काय, वर्क आहे. इंग्लिशमध्ये त्याला वर्क असे म्हणतात. तर वर्क सुद्धा काय झालेला आहे, ऍक्शन झालेला आहे, डुईंग वर्ड झालेला आहे. तर आन्सर काय येईल पहा, फार्मर वर्क इन द फील्ड्स. फार्मर्स वर्क इन द फील्ड्स. सेव्हन्थ वन पिक्चर मध्ये मुलगी कुठे चाललेली आहे, स्कूलला चाललेली आहे. कुठे चाललेली आहे, स्कूलला चाललेली आहे. चालणे ही सुद्धा काय आहे, क्रिया आहे किंवा ऍक्शन आहे, डुईंग वर्ड्स आहे. तर आन्सर काय येईल, आय गो टू स्कूल एव्हरी डे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 21 डुईंग वर्ड्स हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.